कुंभ राशी 15 जुलैनंतर जबरदस्त धक्का बसेल तर दुसरीकडे नशिबाचे दारे उघडतील। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। कुंभ राशीला 15 जुलैपासून जबरदस्त धक्का बसेल तर दुसरीकडे नशिबाचे दारे उघडणारच। जॅकपॉट लागणार आहे। खूप मोठी भविष्यवाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मंडळी, गुरुग्रह म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रतिनिधी, ज्याच्या कृपेने आणि विस्तार आणि भाग्य आणि अध्यात्म याचा जागर होतो। चला बघूया गुरु राशीला गुरुचाराचा परिणाम कसा होणार आहे। नशिबाचे दारे उघडेल की आव्हाने किती येतील ते बघूया। 15 जुलै 2025 रोजी गुरुदेव गणपती गुरु जसे की मेष राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतोय। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह विज्ञान, भाग्य आणि अध्यात्माचा कारक आहे। संक्रमण भावात होत आहे। सप्तम भाव विवाह, भागीदारी, सामाजिक स्थान, प्रसिद्धी, आंतरराष्ट्रीय संपर्क, दीर्घकालीन नातेसंबंध, वैवाहिक सौख्य आणि कायदेशीर करा संबंधित असतो। गुरु हे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठे बदल घेऊन येतो आहे। बदल तुमच्यासाठी झटपट ठरू शकतात किंवा काही चुकल्यास मोठ्या परिणामाला सामोरे जाऊ शकतात। गुरु आणि शुक्राचा संगम जसे की साधना आणि भोगाचे संतुलन असते। कुंभ राशीचा स्वामी शुक्र आहे। बहुतेक संपत्ती आणि भोग्याचा अधिपती आहे। गुरु जेव्हा शुक्राच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा संगम, साधना, भोग, सधर्म, सौंदर्य, अध्यात्म आणि व्यवहार यांच्या संतुलनाचा काळ असतो। कुंभ राशींच्या सप्तमाबाबत गुरु येत असल्यामुळे खालील विशेष प्रभाव पडणार आहे। गुरु गोचराचे विविध परिणाम। मित्रांनो, प्रबळ युग तयार होते। जे लोक विवाहासाठी प्रतीक्षित आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे। विवाहित व्यक्तींसाठी जोरदार अशी संबंधित अधिक स्थिर होती। जोडीदाराची संबंधित अधिक स्थिर होती। संबंध, प्रेम आणि आपुलकी वाढेल। काही जोडपे संतती योग मिळू शकतो। सावधगिरी, जर तुमच्या पत्रिकेत शुक्र, राहू आणि मंगळ सप्तमी किंवा दृष्टीच्या प्रभावात असेल तर भावनेने गुंतागुंतून एक पूर्वी शहानिशा आवश्यक आहे। राहूचा ब्रह्म होण्याची शक्यता आहे। दुसरं म्हणजे व्यावहारिक भागीदारी आणि सहकार्य। काही हा काळ व्यावसायिक भागीदारींसाठी उत्तम आहे। परदेशी कंपन्यांबरोबर करार, नवीन कॉन्ट्रॅक्ट्स, गुंतवणुकीदाराशी भेटी आणि मोठ्या ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळू शकते सावधगिरीची असेल किंवा शुभग्रहाच्या युतीत असेल तर भागीदारीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे। गैरसमजाने अहंकारामुळे अडचणी येऊ शकतात, त्यावर उपाय काय मित्रांनो? ते कोणते? नव्या ग्रहात प्रवेश करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि गुरुवारी व्यवसायातील भागीदारीस पिवळे फळ देणे लाभदायक ठरू शकते। समाजात प्रतिष्ठा आणि मानसन्मान, जसे की गुरु सप्तमात असल्यावर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। तुमच्या बोलण्यात वजन येतं। तुम्ही समाजसेवा, अध्यापन किंवा मार्गदर्शन शब्दार्थ नाव कमवू शकता। तुमची प्रतिमा उजळेल किंवा तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळखही मिळू शकते। पुढचं म्हणजे कायदेशीर विषय आणि सामाजिक करार। कायदेशीर विशेष शांततेने निघालेले काढण्याचा मार्ग सापडेल। जुनी प्रकरणे संपूर्ण संपुष्टात येतील। नवीन करारासाठी ही उत्तम वेळ आहे, पण तो नियम आणि अटी, कायदेशीर बाबी हे काळजीपूर्वक वाचाव्यात। गुरुकुलच्या आध्यात्मिक परिणाम कसे होतील ते बघूया। या काळात तुम्हाला इतरांच्या माध्यमातून प्राप्त होईल। जोडीदार, गुरु, वडील किंवा अनुभवी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन तुमचा दृष्टिकोन बदलू शकतील। आता तुम्हाला स्वतःच्या इच्छांशी मर्यादा ओळखून परमेश्वराच्या इच्छेला शरण जाण्याचा हा संदेश असतो। पुढचं म्हणजे आर्थिक योग आणि जॅकपॉटची शक्यता। काही लोकांसाठी हा काळ असू शकतो। सहकार्यांमुळे मोठे डील मिळणे, परदेशातून उत्पन्न, जोडीदाराकडून लाभ आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे। सावधगिरी, जसे की गुरु विस्तारक असल्यामुळे खर्चही वाढू शकतो। चुकीच्या आणि न्यायामुळे नुकसानही होऊ शकते। उपाय: गुरुचा गुरुवारी गाईला 5 केळी खायला द्या आणि हळदीने बनवलेली मिठाई वाटा। आरोग्याच्या दृष्टीने हे परिणाम होतील तर गुरु सप्तमात आल्यावर काही वेळ वजन वाढेल, रक्तातील साखरेचा त्रास, यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतील। अनियमित अन्नसेवन आणि चिंता यामुळे त्रास संभवू शकतो। उपाय:
तर रोज सकाळी 10 मिनिटे ब्रह्मारी प्राणायाम करावे, हळदीचे दूध प्यावे, आहारात पिवळ्या पदार्थ समावेश करा. मंडळी, गुरुपरिवर्तन असे संबंधित असे खास योग तयार झाले आहेत. गुरु शुक्र युती जसे की भव्यतेचा काळ परंतु भूगोलासही वाढते. गुरु मंगलदृष्टी संवाद कृती तत्वज्ञान यातील संघर्ष दर्शवतो आणि सावध तुम्हाला राहावे लागेल. गुरु राहू केतू दृष्टी संपर्क ब्रह्मार्थ अडकण्याचा धोका खोट्या आश्वासनापासून सावध राहा. वैदिक उपाय जसे की गुरुग्रहासाठी विशेष यंत्राची प्राणप्रतिष्ठा, गुरुकवच पठण, गुरुचौरस असार्व सेवा करा. गुरुवारी मंदिरात केळी हळद अर्पण करा. विशेष आणि महिलांसाठी भविष्यवाणी अशी ठरणार आहे. 15 जुलैनंतर मित्रांनो, ज्यांच्या पत्रिकेत सप्तमात जन्मगृह आहे त्यांच्यासाठी अतिशय निर्णायक असणार आहे. दोन्ही टोकाची शक्यता आहे. 7.5 किंवा अष्टम शनी असणाऱ्यांसाठी गुरुचा हा गोचर थोडी स्थिरता देणारा ठरणार आहे. महिलांसाठी विवाहित महिलांना गर्भधारणेचा योग प्रबळ होईल. जोडीदाराच्या करिअरमध्ये मोठा टप्पा गाठला जाऊ शकतो, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. काही महिलांसाठी नातेसंबंध सुधारतील. आत्मविश्वास वाढ होण्याचा काळ आहे. सौंदर्य, अध्यात्म, कला आणि शिक्षणामध्ये महिलांनी विशेष यश मिळवण्याची शक्यता आहे. काय टाळावे आणि काय करावे? काय टाळावे प्रथम बघूयात. कोणत्याही नवीन नात्यात शिरण्यापूर्वी मन शांत ठेवा. लगेच विश्वास ठेवू नका. व्यवसायात सट्टेबाजी, लॉटरी किंवा अति आशावादी योजना टाळा. कायदेशीर करार करताना सर्व काही लिखित स्वरूपातच ठरवा. तोंडी आश्वासने धोकादायक ठरू शकतील. आणि काय करावे? रोज सकाळी पती गायत्री मंत्राचा जप करा. विद्महे विविध धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. पिवळा झेंडा किंवा केळी आणि हळदीचा प्रसाद गुरुवारी मंदिरात दान करा. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा. गुरुवारी भगवद्गीतेचा 10वा अध्याय वाचा. काही आत्मपरीक्षणाचे महत्त्वाचे प्रश्न. या गोचरादरम्यान दर 15 दिवसांनी स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. मी माझ्या नात्यातून काय शिकत आहे? माझ्या कर्माची दिशा अध्यात्माकडे नेणारी आहे का? मी स्वतःच्या अहंकारामुळे संधी गमावत तर नाही ना? गुरुच्या कृपेने तुम्हाला उत्तर सापडेल. 15 जुलै 2025 रोजी होणारा गुरुचा वृषभ राशीतील प्रवेश कुंभ राशीसाठी एक महान परिवर्तनाची वेळ आहे. हे गोचर तुम्हाला नवीन नात्यांमध्ये येईल, जुने प्रश्न मिटवेल, आर्थिक वाढ घडवेल, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवेल आणि तुमचे जीवन मूल्यांनी भरलेले करेल. यासाठी संयम, विवेक, अहंकाराचा त्याग आणि गुरुकृपेवर श्रद्धा असणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य निर्णय घेतले आणि योग्य उपाय केले तर हे गुरुचे गोचर तुमच्या आयुष्यात एक सुवर्णकाळ घडवू शकेल. तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती, सप्तम भावात कोणते ग्रह आहेत आणि गुरुच्या गोचराच्या काळात कोणते ग्रह सहयोग किंवा दृष्टी सहयोग करत आहेत यावर सर्वस्वी परिणाम अवलंबून असतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.